दीदीला चिकू आवडत नाही आणि दक्षूला बनाना आवडत नाही आणि आता सकाळी उठल्यावर दोघांची चिकूच्या ज्यूसची फरमाईश असते. पण मग चिकूच्या ज्यूसमध्ये चिकू आणि बनाना टाकून ज्यूस बनवला की दोघंही मस्त पितात. त्याच्यामुळे मी सकाळी उठल्यावर आज पहिल्यांदा त्यांना दोघांनाही तसा ज्यूस बनवून दिला होता. मुलांसाठी ज्यूस बनवून दिला. सचिन पण तोपर्यंत जिमवरून आलेले होते. मग मी आमच्या दोघांसाठी चहा ठेवला. गावाकडे आता उन्हाळी भुईमूग काढायला सुरुवात झालेली असणार. काल मी भाजीवाले काकांकडे भाजी घ्यायला गेले होते तेव्हा मला त्यांच्याकडे भुईमुगाच्या या ओल्या शेंगा मिळाल्या आणि दिसल्या दिसल्या मी त्या लगेच विकत घेतल्या, कारण घरात सगळ्यांनाच भुईमुगाच्या शेंगा खूप आवडतात. चहा उकळत होता तोपर्यंत मी त्या स्वच्छ धुवून उकडायला घातल्या. चहा घेऊन झाला आणि लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले, कारण दुपारी जेवण झाल्यानंतर थोडंसं बाहेर जायचं होतं. आज जेवणामध्ये उडदाच्या डाळीची आमटी बनवायची होती, त्याच्यामुळे मसाला मस्त असा भाजून घेतला. फ्रीजमध्ये भाजीसाठी भरपूर काय काय होतं, पण कोणत्याच डाळीची आमटी बरेच दिवस झाले खाल्लेली नव्हते, त्याच्यामुळे आज उडीद डाळीची आमटी बनवली होती. दुपारी जेवण वगैरे करून झाल्यानंतर केक शॉपमध्ये गेलो होतो, कारण ज्योतिताईचा बड्डे होता आणि त्यांच्याच बड्डे सेलिब्रेशनसाठी आम्हाला केक हवा होता. बरेच केक तिथे गेल्यानंतर पाहिले. फायनली एक सिलेक्ट केला आणि आम्हाला कमी क्रीमवाला केक पाहिजे होता, कारण बड्डे कोणाचाही असला तरी केक फक्त मुलंच खातात. त्याच्यामुळे फायनली एक केक घेतला आणि सगळ्यांनी मिळून मस्त असं बड्डे सेलिब्रेशन केलं. आणि हे बघा, बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर हे असे केक खात होते जसे जेवणच करायला बसलेले आहेत. असा होता आजचा दिवस आणि आपण भेटूयात पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.